आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी उपचारांची माहिती घेतली आणि प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मी स्वतः विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली असून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे। शासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार करण्यात येत आहेत। बावनकुळे यांनी पुढे सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आणि आरोग्याला राज्य शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल। तसेच विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचाही उल्लेख करत सांगितले की विद्यार्थ्यांच्या हिताची दखल घेत पंतप्रधान कठोर कायदे आणि अधिक प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेतले जात असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून अन्नाच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तसेच राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांची तपासणी अधिक काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जी बाधा झाली 69 मुलांना ॲडमिट केलं होतं आणि त्यामध्ये त्रुटी आढळल्या आहे। शिळं अन्न वगैरे वीज बाधा, त्यामध्ये धारणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। अन्न औषध प्रशासन विभागाने दखल घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही कडक कारवाई करतोय। तिथला जो सेंट्रल किचन सेंटरचा मालक आहे विजय बोथरे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे। तिथल्या आदिवासी सर्व पालक आहेत, त्यांची मागणी आहे की डिसेंट्रलाइज किचन करा। एक सेंट्रलाइज किचनमध्ये जर काही वीजबाधा झाली तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्यांना वीजबाधा झाली तर त्याचे परिणाम होऊ शकतात। त्यामुळं डिसेंट्रलाइज किचनची व्यवस्था करा अशी मागणी आहे। आमचे आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री श्री अशोक उईके तिकडे जाऊन आले आहेत। मी सुद्धा रात्रभर जागून त्यांची पूर्ण दखल घेतलेली आहे, त्यांचा पूर्ण औषधोपचार केला आणि त्यांना कुठलाही मुलगा या ठिकाणी यातनं मृत्युमुखी पडणार नाही किंवा दगावणार नाही याची काळजी घेतली आणि आता सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत। रोहित पवारनी एमपीएससी पेपर लीकचा आरोप केलेला आहे। हे तर मला वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही कायदे कडक करतोय, ज्या पद्धतीने काल प्रधानमंत्री मोदीजींनी टास्क फोर्स निर्माण केले आहेत, आज देशामध्ये कडक कायदा येतोय। शेवटी हे जे समाजविरोधी इलेमेंट्स आहे पेपर फोडणारे, याचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याकरता अधिक कडक कायदे देश आणि राज्य करताय। आता वर्षानुवर्षापासून या पद्धती ज्या सुरू आहेत त्या पद्धती आळा घालणे हाच मार्ग आहे। त्यामुळं आम्ही आमचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार अत्यंत याला सिरियस घेतलं। आपण बघितलं असाल की 3 दिवसापासून 4 दिवसापासून आणि मागच्या अनेक काळापासून प्रधानमंत्री स्वतः या ठिकाणी लक्ष घालून आहे। प्रधानमंत्री मोदींनी स्वतः हा विषय आता आपल्या हातात घेतलेला आहे। मला असं वाटतं की यानंतरचा काळ हा या पेपरफुटी करणाऱ्या लोकांकरता त्यांचा या ठिकाणी आयुष्यच बर्बाद होईल। या लोकांचं ज्यांनी हा प्रयत्न केला, असे कडक कायदे ते कोणाची हिंमतच झाली नाही पाहिजे। अशा पेपरफुटी करणाऱ्याची हिंमतच होऊ नये अशी काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेत आहे। राज्य शासनाने एक जीआर काढलेला आहे जात पडताळणी अनुसूचित जमाती संदर्भात जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी एक समिती गठीत नाही, ओबीसी मंत्रालयाने एक जीआर काढला की त्यामध्ये अधिक सुलभता यावी, वर्षानुवर्ष काही पेंडन्सी त्या निकाली काढाव्या। त्यामुळे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतलेला आहे की ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील सुद्धा कार्यपद्धती सुलभ व्हावी याकरता एक समितीच्या शिफारशी आम्ही मागतोय। हलबा समाजामध्ये त्यांच्या ज्या डिमांड्स आहे त्यांचं डिमांड्सबद्दल आम्ही एजीचं मत घेतलेलं आहे आणि एजीचं मत घेऊन पुढे आम्ही जाणार आहे।
पहिल्यांदाच महानगरपालिकेने स्वतःचा बुलडोझर विकत घेतलाय. कुणावर चालणारा बुलडोझर नेमका कशा नाही, आमच्या डीपीसीतनं पैसा दिला आहे. जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री म्हणून तो पैसा मंजूर केला. देवेंद्रजी नितीनजीची सूचना होती की हा निधी द्या, तर असे मशीन घेतलं आहे. हा मशीन केवळ जे अनाधिकृत अतिक्रमण आहेत, अतिक्रमणाकरता नागपूरमध्ये टास्क फोर्स आम्ही निर्माण केला, ज्यामध्ये विपिन इटनकर जे आयुक्त आहेत ते या इन्क्रुजमेंट कमिटीचे चेअरमन आहे आणि 7 अधिकाऱ्यांची एक इन्क्रुजमेंट कमिटी तयार केली आहे इन्क्रुजमेंट काढण्याकरता. आणि ही समिती आता पुन्हा जिल्ह्याचा आणि शहराचा ड्राईव्ह घेईल आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण काढायचे आहेत त्या ठिकाणी तातडीनं अतिक्रमण काढण्याचं काम करणार आहे. आम्ही एक स्पेशल टास्क फोर्स नागपूरमध्ये अतिक्रमण काढण्याकरता आयुक्ताच्या अधीनस्थ या ठिकाणी तयार केला आहे. त्यानुसार आता कारवाई होणार आहे. भाऊ, कॉक्रोचच्या यशानंतर आता T20 जनता पार्टी सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. कुठेतरी नितीन गडकरींना निशाणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाही मार्गाने ज्यांना ज्यांना अधिकार आहे ते आपला अधिकार वापरतील. शेवटी प्रत्येकाला अधिकार आपली पार्टी काढायचा आणि त्यामुळे त्यांनी पार्टी काढली असेल, त्यांची काय मागणी येतात ते बघू. नियमात असेल तर पुढे जाईल. जर आता मागणी वास्तव आहे की अवास्तव आहे ही चेक करावी लागेल. पावसाचा खंड पडला मध्येच परत काही ठिकाणी पेरण्या झाल्या नाही, दुबार पेरणीचा आहे. असेसमेंट महसूल विभाग करणार आहे का राज्यात? चालूच आहे. रोजच आमचं असेसमेंट होत असतं. मंत्रिमंडळाचा पहिला विषय असतो कॅबिनेटचा राज्याचा असेसमेंट. एक येणाऱ्या महत्त्वाचे 3 विषय असतात कॅबिनेटमध्ये. पहिला विषय धरणाची काय परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे. दुसरा विषय मदत पुनर्वसनाचा असतो की मदतीची काय व्यवस्था आहे, पुनर्वसनाची काय व्यवस्था आहे जर आपत्ग्रस्त असेल. आणि तिसरा विषय असतं की पीक पाणी. आणि त्यामुळं रोज प्रत्येक कॅबिनेटमध्ये ते आढावा होत असतं. अर्धा वेळ कॅबिनेटचा अर्धा वेळ 3 विषयावर जातं आणि मग बाकी विषय येतात. त्यामुळे राज्याचं असेसमेंट रोज होतं. राज्याचा संपूर्ण पीक पाण्याचं रोज त्या ठिकाणी तपासणी होते. आणि त्यामुळं महसूल विभाग हा अलर्ट आहे. कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं, दुबार पेरणी आली किंवा तिबार पेरणी आली, त्याच्यावर आम्ही लक्ष देऊन आहोत. प्रत्येक विषयावर लक्ष देऊन आहोत. डिजिटल प्लेटची मर्यादा अनेक वेळा शासनाकडून वाढवून देण्यात आली असली तरी अनेक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या वाहनावर जुन्या प्लेट आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? आता सरकारने वारंवार विनंती करून किंवा सूचना देऊन किंवा वेळोवेळ मुदतवाढ देऊन नागरिकांना अलर्ट केलेला आहे. नागरिकांनी आणि जनतेने त्याला सपोर्ट केला पाहिजे. शेवटी पुढची मोठी कारवाई होण्यापेक्षा सरकार वारंवार तुम्हाला संधी येतात, संधीचा उपयोग केला पाहिजे. ना ठीक आहे, आता त्यांनी त्याचा कॉग्निशन घेतलं पाहिजे, पण सरकार वारंवार मुदत देत आहे, त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात मजबूत रस्ते असताना सुद्धा फोडले जात आहेत. जलवाहिन्या किंवा तर वाहिन्या टाकण्यासाठी कुठेतरी रस्ते अशा पद्धतीने फोडले जात आहेत. शासनाचं नुकसान होते. पुन्हा ते आत्ताची डीपीसी तो विषय आहे की एक कोऑर्डिनेशन ग्रुप करावा लागेल. एखाद्याला रस्ता खोदायचा असेल त्यांनी कुणा डिपार्टमेंटची कॉन्टॅक्ट करायचा, त्या डिपार्टमेंटने किती दिवसात त्याच्या शिफ्टिंग करायची वगैरे. एक कोऑर्डिनेशन समिती तयार करण्याचा विचार आहे नागपूरमध्ये की रस्ता खोदण्यापूर्वी कुठल्या विभागाने एकत्र येऊन त्या ठिकाणी, जसं आता रस्ता खोदण्यापूर्वी जर एक यंत्र आलं आहे त्या ठिकाणी त्या यंत्रावर कळतं आपल्याला आतमध्ये काय केबल्स आहे का, काय त्या ठिकाणी रस्त्याच्या आतमध्ये आहे, ते सुद्धा वापर केला पाहिजे. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये काय आहे याचं जे संयंत्र आहे ते वापरलं पाहिजे आणि ते संयंत्र वापरून मग काम केलं पाहिजे. कॉक्रोचच्या आंदोलनाचं यश म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले, काय वाटतं? बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना असं झालं आहे. त्यामुळं बँड वाजवत आहे. मुलं कुणाला झाले, बारसं कुणाला, बारसं कोणी करताय, त्यामुळे जाऊ द्या, त्याला बारसं करू द्या, लाडं खाऊ द्या. देखिए, मैं प्रधानमंत्री मोदी जी का बहुत बहुत देश की जनता की ओर से आभार व्यक्त करता हूँ. देश में जो ये बहुत बड़ा विषय बन चुका है, इस इशू को माननीय मोदी जी ने खुद टेक ओवर किया है. प्रधानमंत्री के नाते उन्होंने, प्रधान सेवक के नाते रोज बात कर रहे, हमारे यूथ के साथ, विद्यार्थियों के साथ बात कर रहे. टास्क फोर्स उन्होंने गठित किया है. कड़क कायदे, अच्छा उन्होंने जो अभी संसद में एक एक्ट बनाने की कोशिश की है वो बहुत जोरदार एक्ट है. सब तरह से इसके बाद इस देश में किसकी भी हिम्मत नहीं होगी विद्यार्थियों के जीवन के साथ खिलवाड़ करने की. ये निर्णय मोदी जी ने किए है. मुझे लगता है जिस प्रकार से केंद्र सरकार और मोदी जी ने
ये इशू को टैकल कर रहे हैं, इशू को हाथ में लिया है पूरा ही इसको। अब वो ऐसा समाप्त करेंगे कि किसकी हिम्मत ही नहीं होगी ये चीजों में ख्याल डालने की। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।